नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुलींच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की इथे गुलाबदादा काम करत असतो आणि तेव्हाच ऐश्वर्या येते आणि मग ऐश्वर्या सगळी त्याला विचारपूस करायला लागते। मग गुलाबदादा सांगतो की हे खत आहे, त्यामध्ये ही पावडर असं मिक्सचर करून ठेवायचं असतं जेणेकरून याने माल चांगला येतो। आणि मग ती खूप जास्त पावडर टाकायला लागते। तर गुलाब सांगतो की असं नाही वहिनी साहेब, एका गुणीला एकच पॅकेट असं प्रमाण आहे, नाहीतर मग सर्व पिकं जळून जातील। आता लगेच ऐश्वर्या बोलते असं आहे का, आणि मग ती तिथनं गुलाब गेल्यावरती प्रत्येक गोणीमध्ये ती पावडर जास्त प्रमाणात टाकून ठेवते। आणि मग आता इथे गुलाब त्या गोण्या उचलून बाहेर नेतच असतो, तर त्यातली एक गोणी निसटते आणि त्यातनं खत खाली पडतं। त्यावर आता जानकी लगेच म्हणते की हे गोण्या उसवलेल्या कशा काय आहे। आता गुलाब गेल्यानंतर इथे जानकी ती गोणी नीट बघते, तर त्यात तिला त्यामध्ये पावडरचा खूप प्रमाणात वास येतो आणि मग ती म्हणते की काहीतरी गडबड आहे। तर इकडे ऋषिकेशने सर्व बियाणे असतात ते शेतकऱ्यांना वाटून दिलेले असतात। आता जानकीला प्रश्न पडतो की जर हे जास्त पावडरवाले बियाणे जर शेतकऱ्यांनी खतं जे आहे शेतकऱ्यांनी वापरले, तर त्याने रोपं जे आहे ते पूर्णपणे जळून जातील आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। आता जानकी हे सर्व थांबवू शकेल का, हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।